सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। नांदेड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला गणपती लाल मातीचा राजा सुगाव। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी ओमकार पोतलवाड, नायगाव। नमस्कार मित्रांनो, मी आलोय सुगाव येथे। इथं लाल मातीचा राजा बघण्यासाठी। तर आपण इथं विचारूया की हे लाल मातीचा राजा कशासाठी प्रसिद्ध आहे आणि याची स्थापना कधीपासून झाली होती। तर मामा आपल्याला सर्व काही सांगणार आहेत। आज 1962 पासून आमच्या सुगाव नगरीपती एक गाव एक गणपतीची स्थापना झाली। तर स्थापना झाली त्यावेळेस आमच्या इथं हुसेन साहेब म्हणून कोतवाल होते। त्या कोतवालाला आमच्या येथील पूर्वज सरपंच मोहनराव माणिकराव पाटील जाधव आणि त्याचे सहकारी रामराव पाटील जाधव आणि गुलाबराव पाटील जाधव, कापसे आनंदराव कापसे, मारुतराव लाटकर हे पूर्वज लोकांनी ह्या 10-12 लोकांनी एक गाव एक गणपतीची स्थापना केली 1962ला। आणि 62 पासूनची परंपरा आज तागायत चालू आहे आमच्या गावामध्ये। आणि लाल माती आणतेवेळेस हुसेन कोतवाल साहेबाचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांचे भाचे आमच्या गावचे आताचे स्थायिक कोतवाल हबीब मौलासाहेब शेख हे लाल माती नरंगलच्या माळातून आणतात। नरंगलच्या माळातून माती आणल्याच्या नंतर आमच्या गावातले सर्व सहकारी गावकरी मिळून त्या लाल मातीला मळून लाल मातीची मूर्ती बनवतात। हे मूर्तिकार म्हणून आमच्या येथील शिवानंद माणिकराव पांचा, उत्तम जयराम यमुलवाड, नामदेव केरबाची लोखंडे आणि सर्व गावकरी मंडळी आणि लाल माती आणून देणारे हबीब मौलासाहेब शेख हे सर्वजण मिळून गाव मिळून एकोप्यानं तयार करतात। आणि एक आमच्या सुगावच्या गणपतीची स्थापना म्हणजे नवसाला पावणारा बाप्पा। ह्या नवसाला पावणाऱ्या बाप्पाला बाहेर गावून खूप मोठ्या संख्येने लोक नवसाला पावला म्हणून अन्नदान करतात, कोणी पैसेरूपी दान देतात। ह्या सर्व गोष्टीमधूनच हे सर्व आमचं मंडप, बाहेरलं शेड आणि सर्व काही बाहेरलं शेड किती वर्ष झालं होऊन? बाहेरलं 5 वर्ष झालं। हो, 5 वर्ष झालं। ह्या मंडपाला 10-12-13 वर्ष झालं। आणि विशेष दुसरा एक विषय म्हणजे की कोणाला दडपशाही किंवा एवढीच पट्टी गणपतीला दिली पाहिजे हा नाही, वर्गणी रूपे आहे। आणि दुसरी गोष्ट 11 दिवसाची गणपतीची सेवा आमच्या येथील 11 लोक करतात। 11 सेवेकरी आहेत। त्या सेवेकऱ्यानं 11 दिवस मंदिर झाडून काढणे, गणपतीपाशी स्वच्छता ठेवणे, गणपतीचं व्यवस्थापन लावणे, गणपतीला शेंदूर चढवणे, ही सर्व व्यवस्था 11 सेवेकऱ्याने केली पाहिजे। हे 11 सेवेकऱ्याकडे लावलेलं आहे। आणि विशेष म्हणजे पारंपरिक धार्मिक कार्य म्हणून एक धार्मिक सोंग करतात। हरिश्चंद्र राजा, कंसकंदन, पांडव प्रताप ह्या अशा मोठ्या ग्रंथातले धार्मिक कार्याचे सोंगाचा कार्यक्रम रात्रभर होतो। आणि हे कार्यक्रम करत असते वेळेस आता आमच्या मागलची पिढी, नवीन तरुण पिढी सुद्धा तेच करण्यासाठी कार्यरत आहे। आता आमच्या मागलच्या पिढीमध्ये कार्यरत आमचे मधुकर जाधव, बालाजी जाधव हे सुद्धा तुम्हाला काही सांगतील 2 गोष्टी। बालाजी जाधव बोलू शकते 2 गोष्टी, नवीन पिढीला कार्यरत आहेत ते। बालाजी जाधव, धन्यवाद सर, आपण वेळातला वेळ काढून आमच्या गणेश मंडळाला भेट दिल्याबद्दल। आमच्या गणेश मंडळाची स्थापना 1962 साली करण्यात आली आहे। आणि 1962 पासून आमच्या गावची परंपरा एक गाव एक गणपती या कार्यक्रमाअंतर्गत आम्हाला 2021 साली नांदेड जिल्ह्यातर्फे द्वितीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे व तालुक्यातर्फे प्रथम पारितोषिक भेटलेलं आहे। तसे अनेक भाविभक्त अनेक राज्यामधून अनेक जिल्ह्यामधून आमच्या या गणेश उत्सवाला भेट देण्यासाठी अनेक राज्यामधून भाविभक्त येतात दररोज। आणि आमच्या मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गणरायाचं दररोज सकाळ संध्याकाळ 11 दिवस आमच्या इथे अन्नदानाचं वाटप होतं। आणि 11 आरतीचे आमच्या इथं काही सेवेकरी असतात, त्यांनी 11 आरतीची सेवा दररोज नीतिनियमाने पार पाडत असतात। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आमच्या इथे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे काही आयोजित करतो आम्ही। कालच आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। आणि विशेष गोष्ट म्हणजे आमच्या गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना असल्यामुळे कोणी इतर सर्व धर्म समभाव अशी आमची संकल्पना आहे। इथे कोणा जातीचा द्वेष नाही किंवा धर्माचा द्वेष नाही, सर्वजण मिळून आम्ही एकत्र हे काम करतो। आणि आमच्या मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आमचा लाल मातीचा राजा आहे। आम्ही गणपती गणपतीची माती आणण्यासाठी नरंगलच्या माळाची माती वापरतो आणि ते माती आणण्याचं काम एक मुस्लिम बांधव करतो। विशेषतः म्हणजे
त्यांनीच पहिलं 1962 पासून सुरू केलेली परंपरा. त्यांनी वारल्यानंतर त्यांची पिढी पण आज पण माती आणत आहे. अशीच आमच्या सर्वधर्म समभाव अशी संकल्पना आहे. आमच्या जे वडिलांनी आमच्या जे पुढाऱ्यांनी मागच्या जे आम्हाला जे काही ठरवून दिलेले आहे त्याच तत्वावर आम्ही चालत आहोत आणि इथून येणारा पुढे ही संकल्पना आम्ही मोठ्या जोमाने आयोजित करू आणि रोज नाही म्हटलं तरी 10-15 हजार लोक आमच्या या गदर्शनाला भक्त भेट देतात. मी सकाळपासून इथंच आहे, इथंच बघत आहे की किती युवा पिढी बी येत आहे इथं. तर आपल्याला गणपती बनवायला किती वेळ लागतो, म्हणजे एक दिवस किंवा? हां, साधारणतः मुख्य गोष्ट गणपती बनवायचं सांगायचं म्हणजे सकाळी आम्ही पहाटे मुस्लिम बांधव माती आणतात. माती आणल्यानंतर आम्ही ते माती मळवणं, त्या मातीमध्ये काही रासायनिक पद्धती कापूस बिपूस टाकणं आणि ते मूर्ती बनवण्यासाठी काही आमचे कारागीर काम काय मूर्ती बनवण्यासाठी काही कारागिरी काम करतात. उत्तम यमुलाट कोळी समाजामधला माणूस आहे, नामदेव लोखंडे मराठा समाजातला माणूस आहे व शिवानंद पांचाळ हे सुतार समाजातले माणसं आहेत. म्हणजे एकत्रित हे आमच्या इथे जाती धर्म हे एकत्रित समभाव आहे पहिल्यापासूनच. आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आमच्या इथे संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सोंगाडी मंडळ होतो. आणि विशेषतः म्हणजे आता लोप चाललेली पिढी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आताची सध्याची पिढी म्हणजे काही डान्स वगैरे कार्यक्रम ठेवतात, गणेश पत्ते वगैरे खेळतील, काही करतील. पण आमच्या इथं असं आहे की सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचं आयोजन म्हणजे काही सोंगाडी मंडळाचा कार्यक्रम असो, त्याच्यामध्ये कृष्णाच्या गोष्टी असतो, रामाच्या गोष्टी असो, आम्ही प्रत्येकाला पोहोचण्याच्या गोष्टी आम्ही काम करतो. तसेच आमच्या गणरायाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पांढरा गणपती. विशेषतः म्हणजे प्रत्येक बायलेकीचा असो, प्रत्येक भाविभक्तांचा असो, गणराया नवस पूर्ण करतो व येणारे भाविभक्त आमच्या गणरायाला कालच एका भक्तानं कपाट दिलेलं आहे गिफ्ट म्हणून लातूर जिल्ह्यामधून येऊन. म्हणजे असं प्रत्येक जिल्ह्यामधून असं काही नाही. आणि मागच येणाऱ्या भाविभक्तांनी एक तोळ्याचा सोन्याचा गणपती दिला आहे, एक तोळ्याचा सोन्याचा गणपती दिला आहे. भाविभक्त बऱ्याच मोठ्या प्रमाणात येतात, आमच्या इथे भेट देतात आणि येणाऱ्या सर्व भाविभक्तांच्या आमच्यातर्फे मनस्वी स्वागत करतो आणि प्रत्येकाचा आम्ही आनंदान वाटप करून जेवण केल्याशिवाय गावाच्या बाहेर जाऊ देणार आमची विशेष परंपरा आहे. धन्यवाद. गणपती बाप्पा. तुम्हाला काही मनोगत व्यक्त करायचं आहे का? गणपती बनवणार आहे.